Good morning students. Today we are going to learn the remaining part of our first lesson. In previous class we learned related with definition of sentence and phrases. Okay. Now today's class we are going to learn the revision of kinds of sentences. आजच्या तासिकेमध्ये आपण सेंटेन्सचे किंवा वाक्याचे जे प्रकार आहेत त्यांचा आज आपण रिव्हिजन करणार आहोत इन शॉर्ट. ओके. Our first lesson, that is sentences, class 5th and remaining part of that lesson. Okay, and today's heading is kinds of sentences revision. Okay, बघा kinds म्हणजे काय? टाइप. लक्षात असू द्या. kinds चा समानार्थी शब्द काय आपला? टाइप. टाइप म्हणजे आपण त्यालाच काय म्हणतो? प्रकार असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे? टाइप, TYP, टाइप म्हणजे प्रकार. फर्स्ट काइंड आहे किंवा फर्स्ट प्रकार आहे. ओके, टाइप आहे बघा, तो आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, ओके, साधे वाक्य किंवा असर्टिव्ह सेंटेन्स सुद्धा आपण याला असं म्हणू शकतो. ओके, बघा फर्स्ट लुक, अ सेंटेन्स सेज और स्टेट्स समथिंग, it makes a statement, it is a called declarative sentence. Okay, a sentence says or states something. वाक्य जे काहीतरी सांगतं, says म्हणजे म्हणणे. ओके, or states म्हणजे सांगणे. बघा, these are two words. says म्हणजे म्हणणे, states म्हणजे सांगणे. says or states something, काहीतरी सांगतं. असं वाक्य जे काहीतरी सांगतं आणि ते काय क्रिएट करतं? इट मेक्स म्हणजे बनवणे, तयार करणे, क्रिएट्स अ स्टेटमेंट, आणि ते एक विधान तयार करतं. काहीतरी सांगतं आणि एक विधान तयार करतं. इट इज कॉल्ड डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स अँड इट इज कॉल्ड डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, आणि त्यालाच आपण विधानार्थी वाक्य असं म्हणतो. स्टेटमेंट म्हणजे काय? विधान. असं सेंटेन्स, असं वाक्य जे काहीतरी सांगतं, अशा वाक्याला आपण काय म्हणतो? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो किंवा विधानार्थी वाक्य असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट, द अर्थ गोज राउंड द सन. फुल स्टॉप. द अर्थ गोज राउंड द सन. काय करते बघा? पृथ्वी सूर्याभोवती फिरते. स्टेटमेंट केलेले, काहीतरी सांगितलेलं आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. त्यालाच आपण असर्टिव्ह सेंटेन्स सुद्धा असं म्हणू शकतो. ओके, नाउ सेकंड एक्झाम्पल, ही युजेस द इंटरनेट एव्हरी डे. ही युजेस द इंटरनेट एव्हरी डे. तो दररोज नेहमी काय वापरतो? इंटरनेट वापरतो. ओके, काहीतरी सांगितलेले, स्टेट समथिंग, काहीतरी विधान केलेलं असतं. इट मेक्स स्टेटमेंट आणि स्टेटमेंट बनतं, त्यालाच आपण काय म्हणतो? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. ओके, अ सेंटेन्स which state or says something, that is called declarative sentence. Now second kind, interrogative sentence. interrogative sentence म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. ओके, की ज्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो. ओके, अ सेंटेन्स आस्क अ क्वेश्चन. अ सेंटेन्स आस्क अ क्वेश्चन. असं वाक्य ज्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो. इन्क्वायरी अबाउट समथिंग, कशाची तरी चौकशी केलेली असते, इन्क्वायरी केलेली असते. दॅट इज कॉल्ड इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, आणि त्यालाच आपण काय म्हणतो? प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतो. की इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे असं सेंटेन्स ज्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो. आस्क अ क्वेश्चन. ओके, प्रश्न विचारलेला असतो, त्या वाक्याला आपण काय म्हणतो? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, वेअर आर यू गोइंग? तू कुठे जात आहेस? सेकंड, हु ब्रोक धिस जग? जो जग आहे तो कोणी फोडला? हु ब्रोक धिस जग? ओके, यू कॅन यूज दिस. ओके, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. नाउ इम्परेटिव्ह सेंटेन्स. बघा, इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? आज्ञार्थी वाक्य. मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? आज्ञार्थी वाक्य. काहीतरी आज्ञा केलेली असते. अ सेंटेन्स एक्सप्रेस. A sentence express a command
or a request is called imperative sentence. असं सेंटेन्स, असं वाक्य जे की काहीतरी कमांड करतं, काहीतरी ऑर्डर करतं, काहीतरी आज्ञा करतं. कमांड लक्षात असू द्या, कमांड म्हणजे काय? आज्ञा. त्यालाच आपण काय म्हणतो? ऑर्डर पण म्हणू शकतो. और अ रिक्वेस्ट, रिक्वेस्ट म्हणजे काय? विनंती. और अ रिक्वेस्ट is called imperative sentence आणि त्यालाच आपण काय म्हणतो? आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो. ओके. एक्झाम्पल, स्टँडर्ड इज आपण प्रेयरच्या टायमाला म्हणतो ना, स्टँडर्ड इज अटेन्शन, लाईक दॅट. सेकंड एक्झाम्पल, स्पीक द ट्रूथ, खरं बोला. नेक्स्ट, ओपन द विंडो, काहीतरी आज्ञा केलेली आहे किंवा रिक्वेस्ट केलेली असते. Please give me a glass of water. Please give me a glass of water. कृपया मला एक ग्लास पाणी देशील का? अशा पद्धतीची जी रिक्वेस्ट केलेली असते त्या सेंटेन्सला आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स असं म्हणत असतो. ओके. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य which shows, which express, which indicate, which express, which shows, which display command or request is called imperative sentence. Okay, कळलं? Now next, fourth kinds of sentence. Okay, चौथा प्रकार exclamatory sentence, उद्गारवाचक वाक्य. Okay, sentences expresses strong feelings and emotions is called exclamatory sentence or are called exclamatory sentences. Okay. A sentence you can use here. A sentence, okay, you can use here. A sentence expresses strong feeling and emotion is called exclamatory sentence. असं वाक्य जे एक्सप्रेस करतो, व्यक्त करतो स्ट्रॉंग फिलिंग्स, भावना कशा असतील ज्या की स्ट्रॉंग असतील, आणि फिलिंग्स म्हणजे बघा स्ट्रॉंग फिलिंग्स आणि इमोशन्स जे अचानकपणे उद्भवणारे जे भाव असतात, फिलिंग्स असतात, भावना असतात किंवा मग इमोशन्स आहेत ते एक्सप्रेस केले जातात, त्या सेंटेन्सला आपण उद्गारवाचक वाक्य असं म्हणतो. म्हणजे त्यालाच आपण इंग्लिश मध्ये एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणतो. अ सेंटेन्स एक्सप्रेस स्ट्रॉंग फिलिंग्स अँड इमोशन इज कॉल्ड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल, how well she sings, exclamatory mark. How well she sings. Okay. Now the second example is here. What a fool he is. You can use here another example. What a lovely garden. Okay. What a beautiful girl. Like this. In this way, you can easily understand the kinds of sentences. Okay, the first one is declarative sentence म्हणजे विधानार्थी वाक्य. Second one interrogative sentence म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. And third one imperative sentence म्हणजे आज्ञार्थी वाक्य. Fourth one exclamatory sentence, that is the उद्गारवाचक वाक्य. Their definitions and their one or two examples. I hope you can easily understand all things related with this topic. The remaining part of this topic we will see in next video. Thank you.